सगळ्यात पहिल्यांदा आनंद करंदीकरांना आदरांजली। वेगवेगळ्या विचारधारांची मंडळी इथं जमलेली आहेत। हे एक त्यांचं सगळ्यांशी डायलॉगमध्ये असणं, संवादी असणं हे वेगळं सांगायची गरज नाही। ते तसे होते आणि त्यांना खूप तिखट टीका पण आपण करू शकतो त्यांच्या तोंडावर। हा एक आम्हाला एक कॉन्फिडन्स होता की आमच्याकडे एक लिस्ट आहे आंबेडकरवाद्यांकडे, कुणाच्या नादी लागायचं नाही त्यात समाजवाद्यांच्या पण नादी लागायचं नाही असं आहे। मी जरा स्पष्ट वक्ते असल्यामुळे सांगते, तरी ते नादी लागण्यासारखं एक व्यक्तिमत्व होतं। त्याचं कारण असं की त्यांनी मला एकदा विचारवेधला फोन केला, बाई तू येतेस का, कशावर बोलायचे, तर म्हणे की जाती अंतावर। म्हटलं ब्राह्मणांना शोधा ह्या विषयावर बोलायला, मला नका लावू। त्यांना ते कळाला मुद्दा मी काय म्हणते ते, की दलितांचीच ही समस्या नाही या अर्थानं। मग आमची नंतर त्याच्यावर बरीच चर्चा झाली, पण ब्राह्मणांना शोधा ह्या विषयावर असं मी त्यांना म्हणू शकत होते, किंवा जाती अंतासाठी करू काही। आणि त्यांनी फोन केला मला आणि मी त्यांना फोन करून म्हणाले किती सपक नाव घेतलं हे आणि तिथं गडचिरोलीला गेल्यावर तिथं बोलतानाही म्हणाले की हे टायटल मला काही पसंत नाही, जाती अंतासाठी करू काही। खूप कॅची होतं, तरुण मुलांना ते आवडतं हे त्यांना कळत होतं ॲक्च्युली। म्हणजे त्यांचं होतं की टायटलच्या माध्यमातून अगदी लोकांपर्यंत पोचणं, ते पॉप्युलर कॅची टायटल घ्यायचे। पण मी तिथंही बोलताना म्हणाले की हे टायटल मला आवडलं नाही, तर ह्या म्हाताऱ्या लोकांचं काय चाललं हे मला बघायचं आहे, म्हणून मी इतके लांबून आले असं मी म्हणजे समोरच बोलली। आणि जे काही बोलली त्याच्यानंतर त्यांनी मला बसल्यावर म्हणले सगळे मुद्दे मान्य, तू मला म्हातारा म्हटलीस ते मला अमान्य तर मी हे का सांगते की एवढ्या म्हणजे त्यांचं जे वय होतं, जो दौरा काढला त्यांनी नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, तर एवढी इमर्जन्सी का लागली होती जाती अंताची हे मला म्हणजे तिथं गेल्यावर कळलं। आणि मी आता ह्याच्यासाठी बोलते की आदरांजलीसाठी आपण जमलोत, पुढची दिशा एक आपण पुरोगामी लोक म्हणून वेगवेगळ्या प्रवाहातले लोक ज्यांना एक कॉमन शत्रू त्याच्याशी लढायचं आहे, तर त्यांनी तिथं हे बोलले की जाती अंत जर करायचा असेल तर तुम्हाला आंबेडकरांनी दाखवलेल्या दिशेला पाठ फिरवून चालणार नाही। आणि मग मला वाटतं अनिकेतने मुक्ती कोणपती तिथं वाचलं होतं आणि ते म्हणाले की माझं टार्गेट आहे धम्मसंघेने की महाराष्ट्रात मला 100 खरे पुरोगामी भेटले, 100 खरे पुरोगामी भेटले की मी धर्मांतर करणार आहे आणि बुद्धिझम त्याचा स्वीकार करणार आहे। मला वाटतं जोंधळे सरांनी विरोध केला, म्हणजे त्याची काही आता ती इमर्जन्सी नाही म्हणून, पण ते ठाम होते। तसं सुलभा ब्रह्मेंना पण 100 लोक काही भेटले नाहीत, आनंद करंदीकरांना पण ते जिवंत असताना काही 100 लोक भेटले नाही, तर मला वाटतं की ते भेटले पाहिजे। एक सक्ती नाही आहे, पण तुम्हाला एक जो शत्रू सांस्कृतिक आक्रमण करतोय, सांस्कृतिक आयडेंटिटी घेऊन त्याला तुम्हाला पराभूत करायचं असेल तर आनंद करंदीकरांसारखा कॅची, आता मी पॉप्युलर प्रोग्राम म्हणते, असा एक प्रोग्राम पुरोगामी मंडळीने हाताशी घ्यायला हरकत नाही। ती त्यांना एक चांगली आदरांजली आपण म्हणू, किंवा त्यांच्याशी आपली एक सहमती दाखवण्याचं एक माध्यम आपण त्या प्रोग्रामला म्हणू शकतो। मी एवढंच बोलते की अत्यंत चांगला संवादी माणूस, ज्याच्याशी असहमती बोलू शकत होतो, ज्याच्याशी डायलॉग करू शकत होतो, असा माणूस गेला। त्याच्यामुळं आंबेडकरवाद्यांची नाही तर सगळ्यांचीच एक हानी झालेली आहे। मी त्यांना अभिवादन करते आणि थांबते।